वनविभागाच्या कोठडीमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले याला मारहाण झाल्याचा दावा सध्या केला जातोय। खोक्याच्या वकिलांना तसा हा दावा केलाय। खोक्याला मारहाण झाल्यानंतर वर उठला असे कथित फोटो सध्या व्हायरल होत आहेत आणि या मारहाणीनंतर खोक्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून जीवाला धोका आहे असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय। दाव्यानंतर आता खोक्या भोसलेला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। अनेक खरं तर व्हिडिओमुळे खोक्या म्हणजे सतीश भोसले हा चर्चेत आलेला होता। सध्या तो कोठडीमध्ये आहे, मात्र त्याला आता मारहाण झाल्याचा दावा खोक्याच्या वकिलांनी केलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचा खरं तर हा आरोप सतीश भोसले याच्या वकिलांनी केल्याचा बघायला मिळत आहे। अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या। नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर सतीश भोसले हा गेल्या काही दिवसापासून न्यायालयीन कोठडीत होता। त्याच्यावर वन विभागाने देखील गुन्हे दाखल केले होते दोन। यामध्ये वन विभागाच्या जागेवर अनधिकृत पद्धतीने केलेलं बांधकाम आणि त्याच्या घरात आढळलं शिकारीचं साहित्य, त्या प्रकरणात वन विभागानं त्याला न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतलं होतं आणि पुन्हा एकदा न्यायालयात हजर करत त्याची कस्टडी मागितली होती। त्या दरम्यान आता त्याला मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या वकिलाने केलाय। सतीश भोसलेच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला होता। त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली। वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतरच आता या मारहाणीमागचं सत्य जे आहे ते समोर येऊ शकणार आहे। तुर्तास मात्र ज्यावेळी न्यायालयासमोर त्याला हजर केलं त्यावेळेस न्यायालयाने त्याची कस्टडी नाकारली आणि त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आता खोक्याला जी मारहाण झाली आहे त्या मारहाण प्रकरणाची तपासणी देखील झाली आहे आणि त्याचा वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता ही मारहाण झाली होती अथवा नाही किंवा काय नेमकं यामागचं कारण होतं हे समोर येऊ शकणार आहे। गौरी, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।